चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नमस्कार, माझ्यासोबत चंदगडचे माजी वनक्षेत्रपाल आहेत दत्ता पाटील। तर सध्या बेळगावच्या सीमा भागात चाळोबा गणेश या हत्तीने धुमाकूळ घातला आहे। चाळोबा गणेश हे नाव कोणी दिलं, नाव कसे पडले असे भरपूर जणांनी मला विचारलं। तर नेमकी ही हत्तींचं बारसं कोणी घातलं, तर ते बारसं घालणारे माझ्यासोबत आता वन अधिकारी दत्ता पाटील सर आहेत। तर ते सांगतील की त्या हत्तींना नाव कशा प्रकारे दिलं आणि कशासाठी दिलं, आणि त्याच्यामुळे आता त्या हत्तींच्या संचाराबाबतची माहिती कशा पद्धतीने संकलित होते, तर माहिती देतील दत्ता पाटील सर। नमस्कार। आता जे साहेबांनी जे सांगितलं हत्तींची नावं का देण्यात यावीत, कारण हत्ती हा आपल्याकडे संख्येनं फार कमी आहेत। इतर तुलना केरळ आणि कर्नाटक किंवा इतर राज्यांची तुलना केली तर संख्या खूप कमी आहे। आणि असं व्हायचं की हत्ती आला नुकसान करून गेला, हत्ती आला नुकसान करून गेला, पण लोकांना त्याचं स्ट्रेस व्हायचं नाही की कुठला हत्ती कुठे आहे। आणि प्रत्येक हत्तीच्या वागण्यामध्ये त्याच्या बिहेवियरमध्ये खूप फरक असतो। त्याच्यावरून आपल्याला किती सावध राहावं, किती सावधानता बाळगावी, कुठला हत्ती आक्रमक आहे, कुठला सौम्य आहे, कुठल्याची वागण्याची पद्धत कशी आहे हे कळावं। त्यासाठी प्रयोग म्हणून, कोणती प्रसिद्धी म्हणून नव्हे, एक प्रयोग म्हणून आम्ही काय केलं की चाळोबाच्या जंगलात वावरणारा हत्ती, चाळोबा जो गवशे तालुका आजरामध्ये चाळोबाचा एक डोंगर आहे, तिथे जो हत्ती कायमस्वरूपी राहतो त्याला आम्ही चाळोबा गणेश, म्हणजे गणेश हा हत्ती गणपतीचा अवतार आहे म्हणून गणेश, आणि चाळोबा डोंगरात राहतो म्हणून चाळोबा। पण तो हत्ती आता कर्नाटकच्या सीमेवर, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर त्याचा बरेच दिवसाचा संचार चालू आहे, मोठ्या प्रमाणात नुकसानी आहे। पण तो हत्ती माणसावर आक्रमण करत नाही अजूनपर्यंत। त्याचा इतिहास पाहिला तर तो तसा सौम्य आहे। त्याच्यानंतर दुसरा जो गणेश आहे टी गणेश, त्याच्या नावावर आपल्या एका वनमजुराला त्यानं 2023च्या शेवटी आक्रमण करून मारलं होतं। तर तो खूप आक्रमक आहे। त्याला टी गणेश याचा अर्थ असा आहे की त्याचा एक टस्क जो आहे, सुळा आहे, तो मोडलेला आहे, म्हणजे गणपतीसारखा एक सुळा पूर्ण आहे आणि एक मोडलेला आहे, म्हणून त्याला टी गणेश नाव आहे। तो सगळ्यात आक्रमक आहे। आज रोजी त्याच्यासोबत कळपामधली एक मादी, लहान मादी, जिला मोहिनी नाव आहे। मोहिनी म्हणजे का, तर ती दिसायला अतिशय सुंदर आहे हत्तींची तर हत्तींच्यापेक्षा। तर मोहिनी आणि टी गणेश सध्या एकत्र वावरत आहेत। 2 दिवसापूर्वी ते दोडामार्गमध्ये पुन्हा गेले आहेत। आणि त्याच्यानंतर जे मुख्य जो कळप आहे तो अण्णा आहे। अण्णा म्हणजे का, तर ह्या आमच्या चंदगड, आजरा, सिंधुदुर्ग ह्या परिसरात आढळणाऱ्या हत्तीमध्ये सगळ्यात मोठा जो आहे तो अण्णा आहे। अण्णा म्हणजे का, त्याचे सुळे भले मोठे आहेत, साधारणतः 2.5 इंची पाईपच्या आकाराचे साईजचे, आणि साधारण 2 ते 3 फुटापेक्षा लांबीचे असे भले मोठे सुळे त्याला आहेत। आणि त्याच्यासोबत जे आहे मादी, त्याला माई म्हणतात, त्याच्यासोबत जी 2 पिल्लं आहेत, त्याच्यामध्ये एक नर जो आहे, एक नर आहे, तर त्याला आम्ही बारक्या म्हणत होतो, पण आता त्याला काही लोकांनी किंवा सिंधुदुर्ग विभागाने त्याला ओंकार असं नाव दिलेलं आहे। ओंकार हा आक्रमक आहे, म्हणजे जसा गणेश आहे तसा ओंकार आक्रमक आहे। त्याच्यासोबतच 2 पिल्लं आहेत, त्याला एकाला सोंगट्या म्हटलं जातं आणि एकाला बारकी म्हटलं जातं, छोटी म्हटलं जातं, आणि एक सोंगट्या। सोंगट्या म्हणजे का, त्याच्या वागण्यामध्ये असं चलबिचलपणा आहे, म्हणजे सोंग काढल्यासारखं करतो असं जाणवलं, म्हणून त्याला आम्ही सोंगट्या नाव दिलं। तर हत्तींचं असं एक बारसं झालं असं साहेब म्हणतात। बारसं असं काय नाही, त्यांच्या बिहेवियरवरून कळावं। मी आता लोक हत्ती आला म्हणण्याऐवजी अण्णा आला किंवा गणेश आला, चाळोबा गणेश आला, माई आली, मोहिनी आली किंवा सोंगट्या आला असं वर्णन होतं। आणि त्याच्यामुळे लोकांना कळून जातं की बाबा कुठला हत्ती आहे आणि किती घाबरावं लागेल। वन विभागाला देखील कळतं आणि स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांनाही कळतं। आणि याचा उद्देश एवढाच आहे की मानव आणि हत्ती जो संघर्ष आहे तो कमी व्हावा, आणि कोणत्याही प्रकारची हत्तीची हानी होऊ नये आणि माणसाची हानी होऊ नये। आणि हा जो रक्तरंजित जो काही अजूनपर्यंतचा संघर्ष आहे तो कुठेतरी हिरव्या रंगाकडे जावा, आणि ह्या दोन्ही मानव आणि हत्ती आणि जो स्थानिक जो शेतकरी आहे त्यांनी संगनमताने एकत्र राहावं, हत्तीला स्वीकारावं आणि हत्ती आणि मानवाचं सजीवन राहावं, यासाठी हा केलेला एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धी किंवा प्रचार व्हावा हा उद्देश नव्हता। फक्त जीवितहानी टाळावी आणि हत्तीहानी टाळावी एवढाच एक याच्यामागचा